या पद्धतीने तुम्ही बासुंदी कधी केली नसेल तर नक्की करून बघा. तुम्हाला सर्वांनाच घरामध्ये आवडेल आणि तुम्हाला स्वतःला पण आवडेल. एवढी सुंदर झालेली होती बघा. आता आपले गुरुवार पण चालू असतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर उपवास वगैरे असतात किंवा नैवेद्यासाठी बनवू शकता किंवा आपल्याकडे बघा पाहुणे वगैरे येतात तेव्हा पण बनवू शकता. घरच्या घरीच आपण खवा पण बनवणार आहोत. याच्यासाठी अगदी झटपट 10 ते 15 मिनटं लागतं फक्त इथे. चला, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आता बघा एक कढईमध्ये इथे बघा मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये अगदी 1 चमचा इथे बघा साजूक तूप घातलेलं आहे. याच्यामध्ये आता काही ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे तळून घेऊ. आता तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातले तरी पण चालेल. हे बघा आता झालेले आहे, आपण काढून घेऊ. आता ज्या कढईमध्ये मी दूध गरम करायला ठेवलं त्याच कढईमध्ये मधून मी अर्धी वाटी दूध हे बघा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे, म्हणजे दूध पावडर. ही बघा आपण आता इथे हा खवा बनवून घेऊ. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत पूर्ण त्याचा गोळा तयार होतो खव्यासारखा आणि आपल्याला मंद गॅसवरच करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बासुंदी केली नसेल तर नक्की म्हणजे नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडणारच. आणि हे बघा तुमचे घरातले पण तारीफ करतील आणि तुम्हाला अजिबात दूध आटवायला वेळ लागतो किंवा मग कंटाळा येतो ते ह्या पद्धतीने करून बघा. चला इथे बघा होत आलेला आहे आपला खवा पण. हे बघा पूर्ण गोळा झाला पाहिजे आणि आपल्याला आता हे कढईचं पण पूर्ण काढून घ्यायचं आहे. हे बघा आता दुसऱ्या बाजूला मी शेगडीवरती दूध पण ठेवलेलं आहे. दूध पण आपल्याला थोडंसं मधून हे बघा हलवून घ्यायचं आहे आणि ते कडेचं साय वगैरे आलेली आहे ते पण थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे अजिबात जास्त वेळ झालेला नाही, फक्त 5 मिनटं झालेली आहे. अगदी झटपट होते, जास्त दूध आटवायची पण आपल्याला गरज पडत नाही ह्या पद्धतीने जर केली तर. आता बघा लगेच दुसऱ्या बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे. अगदी थोडंसं अर्धा चमचा मी परत तूप घालते इथे आणि तूप आपल्याला थोडंसं कढईला असं लावून घ्यायचं आहे. आता इथे बघा अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि ती साखर आपल्याला आता ह्या कढईमध्ये घालायची आहे, पण जागीच नाही ओतायची, अशी थोडीशी पसरून ओतायची अशी. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला आता ही साखर वितळून घ्यायची आहे. आपल्याला लगेच हात लावायचा नाही किंवा चमचा वगैरे लावायचा नाही. आता इथे आपण हे कॅरेमल बनवून घेत आहोत. हे बघा आता साखर वितळायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. ही बघा आता इथे 5 मिनटं होत आलेले आहे. आता आपण इथे बघा थोडीशी हलक्या हाताने हे बघा कलर पण सुंदर दिसायला लागलेला आहे. आता आपण पूर्ण ही साखर हलक्या हाताने एकजीव करून घेऊ आणि मंद गॅसवरच करायची आपल्याला. मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर ते पूर्ण साखर जळून जाईल आणि आपली बासुंदीची टेस्ट बिघडून जाईल. हे बघा छान कलर आलेला आहे आणि आपल्या बासुंदीला पण सुंदर कलर येतो. हे बघा इथे बघा झालेलं आहे कॅरेमल आपलं बनवून. चला आता हे आपल्याला गरम गरम दुधामध्ये घालायचं आहे आणि दूध पण गरम आहे, उतू येतं, थोडंसं सावकाश करा. हे बघा हे कॅरेमल घातल्या दूध लगेच वरती येतं, तर थोडंसं थोडं करून घाला, पण मग गरम असतानाच घाला. दूध पण गरम पाहिजे आणि कॅरेमल पण आपलं गरम पाहिजे. बघू शकता आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा सुंदर कलर आलेला आहे. इथे फक्त 10 मिनटं होत आलेले आहे, जास्त वेळ पण नाही झाला आहे. आता जो खवा आपण बनवून ठेवलेला आहे तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बघा गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. हे बघा इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता आत्ताच किती घट्टसरपणा आलेला आहे. फक्त 10 मिनटं झालेली आहे, जास्त वेळ पण नाही झाला. आता याच्यामध्ये बघा जे आपण काजू बदाम पिस्ते थोडेसे तळून ठेवले ते पण घालून घेऊ. आता इथे ना थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ पावडर मी करून घेतलेली ती पण घालून घेतलेली आहे. बघू शकता. चला इथे 15 मिनटं झालेली आहे आणि आपली बासुंदी पण तयार झालेली आहे. घट्टसरपणा खूप आलेला आहे, बघू शकता. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता थंड झाल्यावर अजून ती घट्ट होणार आहे. चला इथे मी माझा आज उपवास होता म्हणून नैवेद्यासाठी मी स्वामींसाठी मी बासुंदी बनवलेली आहे. बघू शकता तयार झालेली आपली बासुंदी. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडणार. चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.